सोनेगाव येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा, रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन. पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 26 मार्च ते 3 एप्रिल 2026 पर्यंत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वप्रथम 26 मार्चला सकाळी कलश स्थापना व दीपप्रज्वलन नागपूरचे हरिभक्त परायण बंडूपंत महाराज दिवसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करून प्रसाद वितरण करण्यात आलं. सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तन हरिभक्त परायण नाशिकचे कृष्ण महाराज पाटील व 27 मार्चला वाशिमचे हरिभक्त परायण संतोष महाराज भालेराव यांचे कीर्तन घेण्यात आले. दैनंदिन धार्मिक उत्सव सकाळी 6 ते 7 काकडा भजन, 7 ते 8 नामजप, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 10 हरिकीर्तन घेण्यात येत आहे. त्यात 28 मार्चला निमनीचे हरिभक्त परायण अरुणा महाराज येलकर, 29 मार्चला अमरावतीचे हरिभक्त परायण मंगेश महाराज गावंडे, 30 मार्चला अंबाडीचे हरिभक्त परायण आशिष महाराज चटप, 31 मार्चला हिंगणघाटचे हरिभक्त परायण गजानन महाराज कपिले, 1 व 2 एप्रिलला सकाळी व सायंकाळी अकोल्याचे हरिभक्त परायण किशोर काळे महाराज, तर 2 एप्रिलला सायंकाळी तसेच 3 एप्रिल सकाळी आळंदीचे हरिभक्त परायण पंकज महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकात दिले आहे. या दैनंदिन धार्मिक उत्सवात मृदंग वादक हरिभक्त परायण नितीन महाराज वानखेडे, हरिभक्त परायण विलास महाराज भक्ते, हरिभक्त परायण प्रज्वल महाराज वानखेडे, हरिभक्त परायण अंगुल महाराज जंगले, आसाराम काकडे, मारुती चिखले तसेच गायक व टाळकरी हरिभक्त परायण गणेश महाराज बारमत माते, श्याम महाराज चौधरी, रवी महाराज सोनवाने, सुधाकर महाराज भोयर, गजानन महाराज गोमकाळे, रोशन महाराज वानखेडे, निकेश महाराज भड, रितेश महाराज गिरी, रुपेश महाराज वाघ, देवराव मिरे, अर्जुन कंदे, हरिभाऊ मिरे, योगेश गोतमारे, छगन महाराज कांबळे, सुधाकर भोयर, सुधाकर मस्के, यश महाराज मिरे, महेश महाराज मिरे, सावरकर महाराज, जयपूरकर महाराज, सापले महाराज, काशीराम वारकर, युवराज चिखले आदी सहकार्य करीत आहेत. या धार्मिक उत्सव कार्यक्रमात विविध गावातील दिंडी भजन मंडळ सहभागी असून या कार्यक्रमाचा लाभ असंख्य भाविकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकरी अथक परिश्रम घेत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे.